स्वागत आहे. अगदी दिशा देण्याचा प्रयत्न झाला. पहिल्या चेंडूवरती एक धाव एकवटली जाईल. चला टॅप केलाय चेंडूला. एकच धाव एकवटली जाईल. असलम खानने जर स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल कॅरी केला तर मात्र गरीब नवाज यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नो प्लस विकेट आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विकेट आहे ना. इथून चांगला फटका आपण पाहू शकाल. एकच धाव फलकावरती ऍड होईल आणि 1 धावेच्या बरोबरीने टाप केलाय चेंडूला. जोरदार फटका. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथून मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावा फलकावरती. 4 चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला आहे. 9 चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव जोडली जाईल आणि 7 धावा फलकावरती. पुन्हा एकदा थोडंसं फंबल. एकच धाव जोडली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा. 8 पुढे सरसावल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण. अभिच्या बाट मधला हा तडाखे बंद चौकार पाहायला मिळतोय. 4 धावेनिशी 12 धावा फलकावरती एकवटल्या जातील. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झालाय. पहिल्या संघाचे संघमालक घारू शेटला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. सुरुवात दमदार आहे. सुरुवात शानदार आहे. हा चांगला फटका. एकच धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. अझान आणि त्याच्या समवेत अबी मात्र चांगली फलंदाजी करतायत. वन लाईफ ग्रुप टीम साठी अझान आणि अबीची चांगली फटकेबाजी. 13 जे सीमारेषा बाउंड्रीवरती फिल्डर आहे क्षेत्ररक्षण करतात त्यांना जर चेंडू लागून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आला तर 2 धावा असतील. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. इथे खराब गोलंदाजी. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईट +1 बाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातील. 15 धावा फलकावरती. चांगली सुरुवात. फुललेनचा चेंडू अगदी गोलंदाजाच्या पायावरती हा चेंडू आदळला आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 16 धावा फलकावरती. आजच्या रात्रीमधली दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दिशा दिले चांगली फटकेबाजी. अभिचा विचार केला तर चांगली फटकेबाजी करतायत. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा ऍड होतील. 18 धावा फलकावरती आता आपण पाहू शकाल. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 9 चेंडू +1 2 धावा. 2 धावा जोडल्या जातील. 9 +1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. चांगला फटका. फक्त एकच धाव.
लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी डीपला तैनात आहेत. रोहन कदम यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि बांबूवरती भार देऊ नका, विनंती असेल मित्रांनो आपणास. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा 22 आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुललेंचा हा चेंडू डायरेक्ट हिट. अझान चांगली फलंदाजी करत होता, तो मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि धावफलकावरती 23 धावा आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागरला आपण पाहू शकाल. तानाजी कडू यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अरबाज गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक प्रगतीपथावरती असेल आणि अरबाजला आपण पाहू शकाल. ही पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर मी विनंती करेल की आजच्या रात्रीमध्ये तिसरी मॅच टीम युवा आणि आई एकविरा ब्लास्टर्स या संघाच्या कर्णधाराने ही पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. अभिची मात्र चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण मॅच पाहतोय वन लाईफ ग्रुप विपक्ष घारू शेट रायडर्स या दोन टीमच्या माध्यमातून ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. अभिचा पुन्हा एकदा चांगला फटका, फक्त एकच धाव इथून जोडली जाईल. अभिच्या बाट मधनं अजून एक तडाखा, चेंडू मात्र सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी अभिच्या बाट मधनं आलाय चौकार. बॉल किती? 3 तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 30 धावा फलकावरती जोडल्या जातात. हा देखील सरळ बाटने चेंडू खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हर्स झाला. 1 धाव इथून जोडली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच 31 धावा. 31 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा खरा फटका अभिच्या बाट मधनं आपण खरा फटका पाहिला. 31 धावा प्रतीकला आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. प्रतीक फुललेनचा बॉल. 1 धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, तिसऱ्या धावेसाठी इथून प्रयत्न, फेकी खराब. 4 धावा. चला विनंती असेल टीम युवा आणि आई एकविरा ब्लास्टर्स टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि सन्माननीय आदरणीय देशमुख सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल देखील करायचा आहे. सुधांशु कांगणे देखील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण आई एकविरा ब्लास्टर्स या टीमचे पॅकर आहेत. चला टीम युवा संघाचा कर्णधार आपण
चला आई एकविरा ब्लास्टर टीमचा संघनायक समीर शिंदे अगदी आपण पाहू शकाल. चला नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे लगेचच. आजच्या रात्री मधली तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टीम युवा आणि आई एकविरा ब्लास्टर्स ऋषी यांना पाहू शकाल आणि सुमित कर्णधार. पहिला चेंडू सीमा रेषे पलीकडे पहिल्या चेंडूवरती ठोकला जातोय. डेड बॉल. बासमन कोण आहे? आयन आणि टॉचविन. आयन आणि कोण आहे? आयन आणि संजित पाल. ही सलामीची जोड साकली. मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. आजच्या रात्री मधली ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. फुललेंचा बॉल त्यावरती खरा फटका आपण पाहू शकाल. पहिल्याच बॉलवरती खरा फटका आणि पहिल्याच बॉलवरती देखील विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिकचं स्वागत आहे. वन लाईफ ग्रुप आयोजित गुंडगे अंडर प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं शानदार आणि जानदार हे तिसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा विकेटच्या मागे विकेट घे ना. नो चेंडू आहे. नो विकेट नसेल याची देखील आपण नोंद घ्या. एक धाव फलकावरती. नो चेंडूची एक धाव जोडली जाईल. सागर गोलंदाजी मार्क वरती आहेत. यावेळेस थोडंसं बंबल झालं होतं परंतु प्रत्येक चेंडूवरती पोहोचले. तोपर्यंत 2 धावा. पुन्हा एकदा चेंडू चांगल्या पद्धतीने कॅरी केला जातोय. 2 धावा पुन्हा एकदा चोरल्या जातात. 5 धावा फलकावरती. फुललेंचा पुन्हा एकदा बॉल. आबी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आबीच्या माध्यमातून. फक्त एकच धाव. 6 धावा फलकावरती जोडल्या जातील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रोहन आणि संजित पाल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करते. निळ्या ग्रिपची बॅट जर कुणाकडे असेल तर ती आणायची आहे इकडे. हा जोरदार फटका. एकच धाव जोडली जाईल. मोठं लक्ष समोर आहे आणि ते गाठायचं असेल तर इथून फटकेबाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने अभिने फटकेबाजी केली होती ना त्या पद्धतीने या 2 फलंदाजांना इथून कामगिरी करावी लागेल. पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती 8 धावा आपण पाहू शकाल. 8 36 धावांची गरज आहे. 28 12 चेंडू 28 ची गरज आहे. सचिन नायकरला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहू शकाल. 8 धावा फलकावरती आहेत. फुललेंचा बॉल खरा फटका. रोहनच्या बॅट मधला खरा फटका आपल्याला पाहायला मिळाला. असलम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले आहेत. घारुशेठ रायडर्स टीम लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकाल. हा फटका चांगला आहे. असलम यांचा पहिल्याच बॉलवरती पहिलाच चौकार आपल्याला पाहायला मिळेल आणि सुमित यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात.
अगदी नेहमीच त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं आणि आजच्या रात्रीमध्ये देखील त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल याच्यात मात्र शंका नाही आहे. हा जोरदार फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाही. यावेळचा चेंडू जोरदार फटका. नो प्लस 1. 2 धावा एकवटल्या जातील. बॉल किती 4 चेंडू 4. यावेळेस मात्र फलंदाज अजून एक बाद. असलम मात्र धावबाद झाले आहेत. अरबाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अरबाज 5 चेंडू 5. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. टॅप केलाय चेंडूला. प्रतीक तैनात आहेत. लॉंग ऑनला फक्त एकच धाव एकवटली जाईल. वन लाईफ ग्रुपचं आपण करूयात आणि कौतुक करूया त्यांच्या ओर 16 6 चेंडू 20 ची गरज आहे इथून. अभि गोलंदाजी मार्क वरती, ज्याने फलंदाजी मात्र चांगली केली होती. तोच अभि. चांगला फटका. सलामीला आलेला फलंदाज आपण संजितला पाहतोय. अगदी ताकदवर फटका आपण पाहिला. कुठल्याही क्षेत्ररक्षकाकडे टाइम नव्हता. पुन्हाचे एकदा, परंतु त्या ठिकाणी तैनात आहेत प्रतीक. फक्त एकच धाव. 4 चेंडू आणि 15 ची गरज आहे इथून. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा याच दरम्यान पूर्ण. 3 चेंडू आणि 13 ची गरज आहे. या षटकामध्ये मात्र चांगली फटकेबाजी. हा फटका खराब आहे. 2 चेंडू आणि 13 ची गरज. घारूला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. नितेश बाचलला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून हवाई सफर. फलंदाज अजून एक